अमेरिका इराणमधील शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. 21 तास ही चर्चा झाली, मात्र यामध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाहीये. पाकिस्तानमधल्या या शांतता बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यामुळे आता आगामी काळात हे काय नेमक्या घडामोडी घडतात, हा संघर्ष आणखी तीव्र होतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानातून माघारी फिरलेलं आहे, मात्र यामध्ये इराणनं ही चर्चा निष्फळ ठरली, त्याला जबाबदार अमेरिका आहे असं म्हणत अमेरिकेवर खापर फोडलेलं आहे. तर अमेरिका आणि इराण शांतता चर्चा निष्फळ ठरलेली आहे. कुठलाही तोडगा यामध्ये निघालेला नाहीये. त्यामुळे येत्या काळात काय नेमका संघर्ष कशा पद्धतीनं कोणत्या वळणावर जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. 21 hours, and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement, and I think that's bad news for Iran much more than it's bad news for the United States of America. So we go back to the United States having not come to an agreement. We've made very clear what our red lines are, what things we're willing to accommodate them on, and what things we're not willing to accommodate them on. And we've made that as clear as we possibly could, and they have chosen not to accept our terms. आणि या संदर्भात अधिक विश्लेषणासाठी आपण जाणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सरांकडे. सर, स्वागत आहे झी 24 तासवर आपलं. सर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल जी बैठक झाली, 21 तास ही बैठक खरं तर चालली, पण यामध्ये तोडगा निघाला नाही. खरं तर हे सगळ्यांना माहिती होतं की तोडगा यामध्ये कदाचित निघू शकणार नाहीये, कारण दोन्ही देशांकडून अटी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यावर सहमती होणं हे तसं तर खरं तर दुरापास्त होतं. काय नेमक्या अटी इराणकडून खरं तर धुडकावण्यात आलेल्या आहेत, कारण इराण अटीवर सही करायला, स्वाक्षरी करायला त्यांनी नकार दिलाय. काय नेमकं घडलं आणि याचे कसे पडसाद येत्या काळात आपल्याला उमटताना दिसतील? नक्की श्वेता, भरपूर हाईप या चर्चेविषयी, या इस्लामाबाद टॉक्स विषयी होतं. पण जसं राईटली तुम्ही पॉइंट आउट केलं की मुळातच जे आहे एक प्रकारे विश्वासाचा अभाव अमेरिका आणि इराण यांच्या शिष्टमंडळामध्ये त्या ठिकाणी होता. आणि दुर्दैवानं अपेक्षेप्रमाणेच घडलं. या चर्चेमधून काहीही सकारात्मक त्या ठिकाणी निघालं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे या ठिकाणी चर्चिले गेले, पण 2-3 महत्वाच्या गोष्टी ज्या माझ्या मते या चर्चा फिसकटण्यामध्ये अत्यंत त्यांनी महत्वाची भूमिका अदा केली, त्यामधला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स. एका बाजूला अमेरिकेनं 28 फेब्रुवारीला इराण विरुद्ध हा जो हल्ला केला, त्याचं सर्वात महत्वाचं कारण होतं की इराणनं अण्वस्त्र त्या ठिकाणी हासिल करू नये. तर दुसऱ्या बाजूला या चर्चेमध्ये ज्यावेळेस हा सगळा मुद्दा त्या ठिकाणी आला, त्यावेळेस इराणनं स्पष्टपणे भूमिका घेतली की जे एनरिच्ड युरेनियम आहे, संवर्धित युरेनियम आहे, त्याच्याशी संबंधित अणु कार्यक्रम हा संपूर्णतः इराणचा सार्वभौम अधिकार आहे आणि हा सोव्हरेन राईट असल्यामुळे आम्ही आमचा अणु कार्यक्रम त्या ठिकाणी सोडणार नाही. दुसऱ्या बाजूला अमेरिकेची अशी मागणी होती की एनरिच्ड युरेनियमला IAEAच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून जे आहे त्याचा बंदोबस्त करावा किंवा एक प्रकारे त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. इराण ते संवर्धित युरेनियम त्या ठिकाणी सोडायला तयार नाही. हा सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा त्या ठिकाणी ठरला. दुसरा महत्वाचा मुद्दा होर्मुझची सामुद्रधुनी आणि त्यावर जे आहे एक प्रकारे वर्चस्वाची लढाई. इराणनं स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संपूर्णतः आमचाच अधिकार त्या ठिकाणी असणार आहे आणि आमच्या निर्देशानुसारच तिथून जाणारी जी आहे जहाजांची वाहतूक होणार आहे. मला वाटतं बाहेर जरी त्या ठिकाणी आलं नसलं तरी सुद्धा अमेरिका कुठेतरी त्या ठिकाणी जॉईंट मॅनेजमेंटचा प्रयत्न करत असेल. जो टोल तिथे आकारला जाणार आहे त्यातून आपल्याला काही हिस्सा मिळतो का, काही आपला आर्थिक हित साधता येतं का, असाही अमेरिकेचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल. पण होर्मुझची सामुद्रधुनी आणि ती खुली करण्याविषयी त्याविषयी सुद्धा वादविवाद त्या ठिकाणी होते. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लेबनन, त्याचबरोबर लेबनन मधले हिजबुल्ला किंवा इराण समर्थित वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्या सुद्धा या शस्त्रसंधीच्या दायऱ्यामध्ये याव्यात. म्हणजेच अमेरिका समर्थित इस्रायलनं तात्काळ लेबनन मधले हिजबुल्ला विरुद्धचे हल्ले त्या ठिकाणी थांबवावेत, याविषयी सुद्धा जे आहे एक प्रकारे दोघांमध्ये सहमती त्या ठिकाणी झाली नाही. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे इराण आपल्यावरचे जे वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक निर्बंध आहेत, त्याचबरोबर इराणचे वेगवेगळ्या देशांमध्ये जे ऍसेट्स, थोडक्यात जी संपत्ती गोठवून ठेवलेली आहे ती अनफ्रीज करण्यासाठी इराणनं जे आहे काही मागणी अमेरिकेकडून केली होती. हे वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी चर्चेमध्ये आले. दुर्दैवाने याच्याशी संबंधित सहमती त्या ठिकाणी झाली नाही आणि म्हणून जेडी व्हान्सनं सांगितलं की 21 तास चर्चा केल्यानंतर आता आम्ही परत जातोय. आता पुढे त्या ठिकाणी काय होणार? माझ्या मते सगळ्यात पहिली गोष्ट, जेडी व्हान्सनं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आमची बेस्ट डील, बेस्ट पर्याय हा इराण समोर त्या ठिकाणी निगोशिएटिंग टेबलवर ठेवलेला आहे. 16 ते 18 तास जेडी व्हान्सच्या शिष्टमंडळाला
अमेरिकेला जाण्याला त्या ठिकाणी लागतील. अजूनही काही काळ इराणकडे आहे. इराणला जर वाटलं तर ही जी आहे चर्चा पुढे त्या ठिकाणी होऊ शकते. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ऑलरेडी चर्चेची सुरुवात झालेली आहे. यातून काही बाहेर जरी निघालेलं नसलं तरी 1979 नंतर पहिल्यांदा इतक्या उच्च स्तरावर चर्चा होत असेल तर माझ्या मते भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे निगोशिएशनचा स्कोप आहे. दुसऱ्या ठिकाणी काही आठवड्यानंतर अशा चर्चेच्या माध्यमातून हा पॉज, एक प्रकारे स्वल्पविराम, ही शस्त्रसंधी लांबवता येईल का, यासाठी सुद्धा जो आहे विचार त्या ठिकाणी होऊ शकतो. तिसरी महत्वाची बाब, हे सकारात्मक बाबी आपण पाहतोय पण दुर्दैवाने नकारात्मक बाबी ज्या होत आहेत, काही तास अगोदरच अमेरिकेच्या सेंटकॉमनं स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की आम्ही आमच्या 2 नेव्हल डिस्ट्रॉयर्स या हुर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पाठवले आहेत, जेणेकरून हुर्मुझच्या सामुद्रधुनीमधलं जे सागरी सुरुंग आहेत इराणनं पेरलेले, ते सागरी सुरुंगांचं डिमायनिंग करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. जर खरोखरच अशा प्रकारचे नेव्हल डिस्ट्रॉयर्स पाठवले आणि हुर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आक्रमक भूमिका अमेरिकेने घेतली तर माझ्या मते इराणकडून सुद्धा आक्रमक भूमिका घेतली जाईल आणि हा संघर्ष त्या ठिकाणी चिघळेल. चौथी महत्वाची गोष्ट, ऑलरेडी अमेरिका समर्थित इस्रायलला आता मोकळं रानच त्या ठिकाणी लाभलेलं आहे. म्हणून इस्रायल हा येणाऱ्या काळामध्ये हिजबुल्लावर आणखी तुटून त्या ठिकाणी पडेल. त्याच्या रिस्पॉन्समध्ये हिजबुल्ला सुद्धा हल्ले करेल आणि होऊ शकतं की स्ट्रेट ऑफ होर्मुझला चोक करण्यासोबतच बाब अल मंडेब, जिथे हुती, येमेन मधले हुती जे इराण समर्थित दहशतवादी गट आहेत, ते सुद्धा जे आहे बाब अल मंडेबला भविष्यामध्ये चोक करण्याचा प्रयत्न करू शकतात. मुळातच सगळी परिस्थिती पाहता एका बाजूला अजूनही निगोशिएशनचा स्कोप आहे. ही चर्चा किंवा एक प्रकारे निगोशिएशनच्या माध्यमातून शस्त्रसंधी लाभते का, पॉज लांबतो का, ही शक्यता आज घडीला नाकारता येत नाही. पण दुसऱ्या बाजूला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता सुद्धा आज घडीला नाकारता येत नाही. आता येणाऱ्या काही तासांमध्ये अमेरिका काय निर्णय घेतोय हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. अगदी, त्यामुळे हा संघर्ष अधिक चिघळू नये अशीच आशा आपण सगळे करतोय. आणि येत्या काळात खरं तर जी आता चर्चा झाली, तुम्ही म्हणाला चर्चा झाली, हेही नसे थोडके, त्यामुळे येत्या काळात खरोखरच या संदर्भात इराण काही विचार करतोय का, तो प्रस्ताव स्वीकारतोय का, किंवा पुन्हा एकदा अमेरिका इराण यांच्यामध्ये चर्चा होते का, हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद सर, आपण केलेल्या या विश्लेषणाबद्दल.